सातत्यानं वादाच्या भोवऱ्यात असलेल्या पूजा खेडकर पुन्हा एकदा चर्चेत आल्या। आता त्यांच्या पुण्यातल्या घरी मोठी चोरी झाली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण कुटुंब घरी असतानाचा प्रकार घडला आणि चोरटाही खेडकर कुटुंबाच्या ओळखीचाच आहे। एवढं सगळं होऊनही पूजा खेडकरनं मात्र पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नाही। नेमका सगळा प्रकार काय आहे पाहूया एक रिपोर्ट। पूजा खेडकरला बांधून ठेवलं, दिलीप आणि मनोरमा खेडकर बेशुद्ध, नोकरांकडूनच खेडकरांच्या घरात चोरी। अनेक कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आणि खोट्या प्रमाणपत्रामुळे बडतर्फीची कारवाई झालेली प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर आज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे। पूजा खेडकरच्या पुण्याच्या घरी चोरी झाली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे घरातल्या नोकरानंच ही चोरी केल्याचं समोर येतंय। नोकरानं पूजा खेडकरला बांधून ठेवलं। तिची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकरला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध करत घरातील ऐवजावर डल्ला मारल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकाराची माहिती पूजा खेडकरनं स्वतः फोन करून चतुःशृंगी पोलिसांना दिली। पुण्यातील बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर कुटुंबाच्या बंगल्यात चोरीचा धक्कादायक प्रकार घडल्याचा दावा करण्यात आलाय। याबाबत पूजा खेडकरनं दिलेल्या माहितीनुसार खेडकर कुटुंबाच्या बंगल्यात कुटुंबियांसह काही कामगारही राहतात। यापैकी एक कामगार 8 दिवसांपूर्वी नेपाळहून कामासाठी आला होता। तोच कामगार या चोरी मागे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। त्या कामगारानं शनिवारी रात्री दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांना गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं। पूजा खेडकरला बांधून ठेवलं। त्यानंतर घरात चोरी करून सगळ्यांचे मोबाईल घेऊन त्या कामगारांना पोबारा केला। पूजा खेडकरनं स्वतःची कशीबशी सुटका करून घेत चतुःशृंगी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली। चोरीची माहिती मिळताच चतुःशृंगी पोलिसांचं पथक तातडीनं खेडकरांच्या घरी पोहोचलं। त्यावेळी दिलीप आणि मनोरमा खेडकर बेशुद्धावस्थेत आढळून आले। पोलिसांनी तातडीनं त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं। त्या दोघांची प्रकृती स्थिर असून कोणताही धोका नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे पूजा खेडकरनं चोरीबाबत अद्याप तक्रार दिली नाही। आपली मनस्थिती व्यवस्थित झाल्यावर आपण तक्रार देऊ असंही तिनं पोलिसांना सांगितलंय। मोबाईल व्यतिरिक्त घरातील अजून कोणत्या वस्तू चोरीला गेल्यात याची माहितीही तिनं अद्याप पोलिसांना दिलेली नाही। पूजा खेडकरवर यूपीएससी परीक्षेत ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर करून जास्त अटेम्प्ट मिळवल्याचा आणि कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे। दिल्ली उच्च न्यायालयानं 23 डिसेंबर 2024ला तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता। पूजा खेडकर प्रकरणात प्रथमदर्शी मोठा कट असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं होतं। यूपीएससीनं खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आणि त्यांना भविष्यातील सर्व परीक्षांसाठी बंदी घातली। पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर जिकडे ते राहतात पुण्यामध्ये तिकडे चोरी झालेली आहे। तिकडे त्यांनी दावा केलेला आहे की दागिने काही कागदपत्र देखील चोरीला गेल्याचा दावा त्यांनी तिथे केलेला आहे। आणि या सगळ्यामध्ये त्यांनी पोलिसात असं देखील सांगितलेलं आहे की त्या दोघींना गुंगीचं औषध दिलेलं होतं, त्यांना बांधून ठेवलेलं होतं आणि नंतर चोरी करण्यात आलेली होती। मात्र आता मनोरमा खेडकर ज्या बेशुद्ध अवस्थेत सापडल्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला आणि त्यांची तब्येत स्थिर आहे। पण या सगळ्यामध्ये पोलीस त्यांची भूमिका मांडत नाहीयेत आणि नेमकं यामध्ये मनोरमा खेडकर असू दे किंवा पूजा खेडकर असू दे हा जो सगळा चोरीचा दावा करतायत तो कुठल्या वेगळ्या केससाठी वापरतील का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय। मात्र पूजा खेडकरनं सर्व आरोप फेटाळले। पूजा खेडकरच नाही तर मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकरही अनेक प्रकारांमुळे चर्चेत आले। मनोरमा खेडकर यांनी एका जमीन प्रकरणात शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याचा व्हिडिओ समोर आला होता। तर एका ट्रक क्लीनरच्या अपहरण प्रकरणावरून संपूर्ण खेडकर कुटुंबच वादात सापडलं होतं। आता त्यांच्या घरात चोरी झाल्यानं पुन्हा एकदा हे कुटुंब चर्चेत आलंय। रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे।